श्रीकृष्ण म्हणतात, दुःखी राहू नका, भरोसा ठेवा, मी तुमच्या बरोबर आहे. तुम्ही जेवढे घाबरताल लोक तुम्हाला तेवढेच घाबरवतील, आणि जेवढी तुम्ही हिम्मत करताल मोठी मोठी लोकसुद्धा तुमच्यासमोर मान झुकवतील. यशस्वी होण्यासाठी या दोन गोष्टी असणं गरजेचं आहे. एक, ते जे तुम्हाला मागे खेचतील, आणि दुसरे ते जे तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतील. दिवसातून एकदा तरी स्वतः बरोबर बोला, नाहीतर तुम्ही एका चांगल्या माणसाबरोबर बोलण्याची संधी गमावून बसताल. आयुष्यामध्ये थोडे दुःख असणे सुद्धा गरजेचे आहे. नेहमी सुखच मिळत राहिले तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीही पुढे जाऊ शकणार नाही. आयुष्यामध्ये या दोन लोकांपासून नेहमी सावध राहा. एक जे कामात असल्याचा देखावा करतात, आणि दुसरे घमेंडी लोक. कारण कामात असल्याचा दिखावा करणारी व्यक्ती त्याच्या मर्जीनुसार बोलेल, आणि घमेंडी व्यक्ती त्याच्या स्वार्थासाठी आठवण काढेल. कर्मामुळे ओळख मिळते माणसाला. महागाचे कपडे तर पुतळे सुद्धा घालतात दुकानांमध्ये. फायदा सगळ्यात खाली पडलेली गोष्ट आहे, जी लोक उचलतच राहतात. घमेंडी माणसामध्ये सगळ्यात वाईट गोष्ट ही असते की तो समोरच्याला कधीही जाणीव होऊ देत नाही की तो स्वतः चुकीचा आहे. आयुष्याचा रस्ता तयार मिळत नाही, स्वतःच बनवावा लागतो. ज्याने जसा मार्ग बनवला त्याला तसेच यश मिळते. जेव्हा कोणालाही कोणाबरोबरच नातं संपवायचं असतं तेव्हा तो शब्दांचा गोडवा संपवून टाकतो. माणसाची इच्छा असते की उडण्यासाठी पंख मिळावेत, आणि पक्ष्यांची इच्छा असते की राहण्यासाठी घर मिळावे. एखाद्या दिवशी तुमच्यासमोर कोणतीही अडचण आली नाही तर तुम्ही समजून घ्या की तुम्ही चुकीच्या रस्त्यावर आहे. जगाने चेष्टा केली किंवा तिरस्कार तरीही त्याचा विचार न करता माणसाने आपली कर्तव्य करत राहिले पाहिजे. माणसाने स्वतःच्या नजरेमध्ये बरोबर असले पाहिजे, नाहीतर जग तर देवावर सुद्धा नाराज आहे. चांगला निर्णय घेणे कौशल्य नाही, पण त्या निर्णयाला बरोबर सिद्ध करणे कौशल्य आहे. श्रीकृष्ण म्हणतात, चूक प्रत्येक माणसाकडून होते, पण चुका सुधारतो तोच जो माणूस मनाने साफ असतो आणि नात्यांना गमावण्याची त्याची इच्छा नसते. लोकांना पाहिजे असतं की तुम्ही चांगलं काम करावं, पण लोकांची कधीही अशी इच्छा नसते की तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले करावे. भाग्यवान ते नसतात ज्यांना सगळं काही चांगलं मिळतं, तर भाग्यवान ते असतात ज्यांना काहीही मिळाले तरी ते त्याला चांगलं बनवतात. डोळ्यांवर झोप खूप आहे, पण झोपायचं नाही. हीच वेळ आहे काहीतरी करून दाखवण्याची, त्याला गमवायचं नाही. जेवढा कठीण संघर्ष असेल यश तेवढेच मोठे असेल. कधी कधी माणूस न तुटतो ना विखरतो, तर तो हरतो, कधी स्वतःशी तर कधी नशिबाशी. आयुष्यामध्ये जास्त नाते असणं गरजेचं नाही, पण जी नाती आहेत त्यांच्यामध्ये आनंद असणं गरजेचं आहे. झाड कधीही फांद्या तोडल्यामुळे सुकत नाही, तर मूळ कापल्यामुळे सुकते. त्याप्रमाणेच
माणूस त्याच्या कर्मामुळे नाही, तर माणूस आपल्या विचार आणि वागण्यांमुळे हरतो. अशा लोकांच्या मागे कधीही पळू नका, ज्यांना तुमची कदर नाही. जगामध्ये सगळ्यात आनंदी तेच लोक आहेत, ज्यांना हे समजले आहे की दुसऱ्यांकडून कोणतीही अपेक्षा ठेवणे मूर्खपणा आहे. आयुष्यामध्ये तुम्हाला रागवणारा, समजून सांगणारा कोणी असेल तर त्याचे उपकार माना, कारण ज्या बागांमध्ये माळी नसतो ती बाग लवकर ओसाड पडते. जेवढ्या कमी अपेक्षा ठेवताल तेवढे तुम्ही आयुष्यामध्ये खुश राहताल. गीतेमध्ये लिहिलं आहे की जेव्हा माणसाची गरज बदलते तेव्हा त्याची बोलण्याची पद्धतसुद्धा बदलते. हा चुकीचा विचार आहे माणसाचा की एक एकटा माणूस काय करू शकतो. पण पहा त्या सूर्याकडे, जो एकटाच सगळ्या जगाला प्रकाश देत आहे. जी लोक मनापासून आवडतात त्यांना सांभाळून ठेवा. जे लोक मनातून उतरतात त्यांच्यापासून नेहमीच सावध रहा. तुम्ही जेव्हा जेव्हा लोकांना संधी देताल तेव्हा तेव्हा ते तुम्हाला फक्त धोकाच देतील. ज्याप्रमाणे विविध मार्गाने येणारे पाणी समुद्राला मिळते, त्याप्रमाणेच माणसाने निवडलेला प्रत्येक मार्ग, चांगला असो किंवा वाईट, देवापर्यंत पोहोचतोच. लोकांच्या निंदेमुळे दुःखी होऊन रस्ता बदलू नका, कारण सफलता लाजून नाही तर साहसाने मिळते. एवढे समजदार बना की कोणालाही माफ कराल, पण इथे मूर्ख बनवू नका की परत त्याच्यावर विश्वास ठेवाल. आयुष्यामध्ये खुश राहायचं असेल तर आधी अशा लोकांना विसरून जा जे तुम्हाला विसरले आहेत. अशक्य शब्दाचा उपयोग फक्त घाबरट लोकच करतात. साहसी आणि बुद्धिमान लोक स्वतःचा मार्ग स्वतःच बनवतात. लोकांची कमाई छोटी असो किंवा मोठी असो, पण चपातीचा आकार सगळ्या घरांमध्ये सारखाच असतो. हरतो तोच जो सारख्या सारख्या तक्रारी करत राहतो आणि जिंकतो तोच जो 1000 वेळा प्रयत्न करतो. जर कोणाचाही स्वाभिमान सारखा सारखा दुखावला तर नातं कितीही चांगलं असलं तरीही शेवटी ते तुटतंच. कधीही असा विचार करू नका की आत्म्यासाठी काही अशक्य आहे. असा विचार करणं चुकीचं आहे. जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा गर्व झाला असेल तर स्मशानाची एक चक्कर मारून या, कारण तिथे तुमच्यापेक्षाही जास्त शक्तिशाली लोकांची राख पडलेली आहे. आयुष्यामध्ये कधीही तुमची तुलना कोणाबरोबर करू नका, कारण तुम्ही जसे आहे तसे सर्वश्रेष्ठ आहे. देवाची कोणतीही रचना सर्वोत्तम असते. स्वतःला कोणापेक्षाही कमी समजणे देवाच्या रचनेचा अपमान आहे. आशा कधीही सोडू नका. उद्याचा दिवस आजपेक्षा चांगला असेल. तुम्ही वेळ काढून तुमच्यामधील कमतरता शोधली पाहिजे. त्यामुळे तुमची दुसऱ्यांच्या चुका शोधत बसण्याची सवय आपोआप बंद होईल. एका चांगल्या चरित्राची निर्मिती 1000 वेळा ठोकर खाल्ल्यानंतरच होते. तुमच्या आयुष्यात एक निश्चित ध्येय ठरवा. तुमचं सगळं मन आणि शरीर त्या ध्येयावर केंद्रित करा आणि विचारांना तुमच्या आयुष्यातून काढून टाका. हीच सफलतेची चावी आहे.
हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.